कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आपण पाहतोय साई शेलार यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये असतील. मॅच सुरू करायची, खेळतील ते. मॅच स्टार्ट करा. टीम खंबालवाडा सुरुवात करा आता मित्रांनो. सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पगलाच बॉल फुल टॉस होता. यस, फिंगर अप, सफलता मिळेल. लेग बिफोर विकेट. पगलाच बॉल वरती पगला झटका. फुल टॉस बॉल मिस केला आणि थेट पायावरती बॉल धडकला. लेग बिफोर विकेट, झटका हा पगला लागला. आणि आता क्रमांक 3 वरती दाखल झाला बॅटर योगेश फौजदार. क्रमांक 3 वरती. पिंट्या गायकवाड यांचे आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. फौजदार येतो क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. बट पगलाच बॉल जी गोष्ट घडली आहे, फुल टॉस बॉल वरती बॅटर आउट झालं आणि ते देखील लेग बिफोर विकेट आउट झालं. ती महत्वाची गोष्ट. विकेटने सुरुवात स्वयं करतोय. नेक्स्ट बॉल. आता वाईड यॉर्कर, बॅटचा फेस ओपन केला. बॉल आता पॉइंटला चालला. फिल्डर येतात, बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉल वरती सिंगल आणि सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर योगेश फौजदार. आणि टीम टोटल देखील आता आपल्याला 1 वरती पाहायला मिळत आहे. पगला षटकाचा खेळ सुरू आहे आणि स्वयं खाडे ज्या गोष्टीसाठी स्वयंला ओळखलंही जातं विकेट काढण्यासाठी, विकेट टेकिंग अबिलिटी या बॉलर मध्ये आहे आणि विकेटने सुरुवात त्याने दरम्यान केली आहे या इनिंगला. आता लेफ्टी बॅटर समोर आगे. बॅटर ओमकार ज्युनियर. ओमकार ज्युनियरचा फटका, उडवला बॉल आणि पाठवला डीप मिड विकेटचा वर्ण बाउंड्री लाईनचा बाहेर. ज्युनियरचा बॅट मधनं हा जबरदस्त फटका, षटकार. साख्याने टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. सध्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या क्षणाला काय लाजवाब फटका आला. मागील सामन्यामध्ये जे इनिंग करतो ओमकार ज्युनियर खेळला आणि तो जो टच, तो जो रिदम होता तो आपल्याला या फटक्यामागे पाहायला मिळाला. आणि तसेच साई दादांचं देखील आगमन होतोय. कालची रात्र लक्ष चषकामध्ये गाजवली बट बामणडोंगरी टीमचा अगेन्स्ट काही चुका घडला आणि ते आपल्याला या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार. बट आफ्टर फर्स्ट ओव्हर ते आपल्याला ग्राउंड मध्ये पाहायला मिळतील. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये टोटल 7 आलेले आहेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वयं खाडेचा अगेन्स्ट का लाजवाब फटका आला मागील बॉल वरती. आता प्लॅन मिस, डॉट बॉल येतो. आता गती कमी केली होती तेच तिथे पाहायला मिळालं. कारण या आधीचा बॉल खर तर जितक्या गतीने टाकण्यात आला त्याचा दुप्पट गतीने बाउंड्री लाईनचा बाहेर गेला होता आणि त्याचमुळे या बॉल वरती चेंज ऑफ द पेस, गती कमी केली आणि त्याचा फायदाही मिळतो. निर्धाव चेंडू हा येतोय आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल.
आता पॅन वरती लो फुल टॉस होता. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला फटक्यामागे मिडल सिंगल आणि सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 8 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि चेंडू राखला अजूनही या ओव्हरमध्ये 1-8 धाबा या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत आणि एक झटका देखील लागला. आदित्य टकले अगदी पगलाच बॉलवरती बाद झाला. फुल टॉस बॉलवरती ती विकेट मिळाली. पण त्यानंतर एक चांगला फटका देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला बॅटर ओमकार ज्युनियरचा बॅटमधनं आणि हा शेवटचा बॉल या पगला षटकामधला. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका आगेत फिल्डर का फेसला बॉल फील्ड होतोय. डबलला चान्स घेतला नाही आणि अशा प्रकारे दरम्यान पगला षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम टोटल 9 लॉस ऑफ 1 विकेट. टीम कौसा आणि खेळ राखला अजूनही येतात 3 षटकांचा या पगला सत्रामध्ये. पगला षटकामध्ये टोटल 9. अजूनही येतात 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग सेट करा. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. आणि पुढील षटकामध्ये बॉलर तयार होतोय आदित्य आणि काही चेंजेस वाटतात. अजूनही चर्चा सुरू आहेत की एक्झॅक्टली बॉलिंग कोण करेल. आणि आता बॉलर तयार होतो. आदित्य तयार होतो आणि अगदी असं वाटत होतं की साई शेलार बॉलिंग करतील की काय, पण ते नुकतंच ग्राउंडमध्ये इन झालं. फर्स्ट ओव्हर पुरता अवेलेबल नव्हतं आणि त्याचमुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल. दुसरं षटक आता बॉलर तयार होतो आदित्य. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला योगेश फौजदार पाहायला मिळतील. 3 ओव्हर अजून देखील बाकी आहे. प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका कारण या मॅचला पकडून टोटल 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि वेळ फार कमी आहे. सो त्यामुळे जितकं फास्ट खेळाल तितकं चांगलं आहे. आदित्याला या सेकंड ओव्हर मध्ये पगलाच बॉल आदित्यचा लो फुल टॉस का बसला बॉल फील्ड झाला आणि सिंगल तर झाली. डबलला चान्स घेतला जाणार नाही. या सिंगलच मिळेल आणि सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 10 ऑन द बोर्ड. आदित्यने जर विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे मुख्य ऑपरेटर प्रणय बेडेकर यांनी सांगितले की 500 त्यांच्याकडनं दिले जातील. आणि प्रणय खरं तर ग्राउंड मध्ये कधी उतरला असेल ते तर मला नाही माहिती, पण आज सकाळपासून भरपूर साऱ्या खेळाडूंवरती प्राइस तर नक्कीच लावलेत. नेक्स्ट बॉल आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता ओमकार ज्युनियर जसा बॅट मधनं एक षटकार देखील यादी आला आणि ज्युनियरने उडवला बॉल. लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल चालला कव्हर्सला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. की कौसा टीम मध्ये 2 ओमकार असावे त्यामुळे ज्युनियर सिनियर आहे. अदरवाइज जो खेळ ओमकार करतोय तो ज्युनियर प्रमाणे तर नाहीच आहे, कारण ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय 1 षटकार 1 चौकार आणि दोन्ही फटके लाजवाब होते. आता दबाव बॉलर वरती, बाउंड्री आली मागील बॉल वरती. आता बॅटचा टोला लागला बॉल तरी सुद्धा चाललाय लॉंग ऑनला. थँक्यू डीजर. बाउंड्री चेक करायचं की एक्झॅक्टली बॉल पडला कुठे ते पाकले जाईल. बघा अंपायर्स जर क्लिअर एव्हिडन्स मिळाला तरच निर्णय मिळेल, अदरवाइज ऑनफिल्ड डिसिजन फायनल असणार आहे. चेक केले जात आहे बट त्यामध्ये आपल्याकडे क्लिअर एव्हिडन्स हवा तेव्हा जाऊन निर्णय दिला जाईल. अदरवाइज ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल आणि क्लिअर एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे. सो दॅट्स वाय ऑनफिल्ड निर्णय द्यायचा आहे.
कॅमेरामध्ये कॅप्चर झालं नाहीये सर, मी तेच तुम्हाला सांगतोय. जाऊन बघा कुठे टप्पा पडलाय ते, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये. थोडासा वेळ आपल्याकडे. हरिश्चंद्र जाधव प्रसिद्ध पैलवान सागावचे यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी बाळाराम पाटील साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभास एक सत्कार आपण करूया. आपल्याला थोडासा वेळ पंच चेक करतात अजूनही. हरिश्चंद्र जाधव आपण पाहतोय, प्रसिद्ध पैलवान कुस्तीपट्टू आपण पाहतोय. त्यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय बिकॉज आपण पाहतो बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आणि 6 मिळतील. बॉल डायरेक्टली गेला बाउंड्री लाईन हवाखेर आणि तेच कन्फर्मेशन अंपायर्सने दिलं. टीम टोटल आता 6च्या साख्याने 20 ऑन द बोर्ड. आणि फायनल कन्फर्मेशन अंपायर चौकार आहे की षटकार आहे? चौकार. ओके, हरकत नाही आहे. तिथला क्लिअर विजन नव्हता त्यामुळे हा निर्णय यायला इतका वेळ लागला. हरकत नाही आहे, बाउंड्री असेल, चौकार असेल. आणि 4-6 शाखेने टीम टोटल आता 18 वरती. आणि जे स्वयंसेवक असतील, व्हॉलंटियर्स असतील, आपण आता थोडा बाउंड्री लाईनचा ताबा घ्या ही विनंती मी करतो. चौकाराला 18 वरती धावफलक. नेक्स्ट बॉल. आता लो फुल टॉस होता, रनआउटची शक्यता होणार नाहीये. वेट करा सर. चला चेक करा, तोपर्यंत आपण सत्कार करूया. अमर ठाकूर यांच्या शुभ हस्ते महेश शेट्टी इथे उपस्थित आहेत वडोलीवरनं. सातत्याने सोनारपाडा संघाचे खंदे समर्थक सुद्धा राहिलेले आहेत. एकच मिनिट सर, अमर ठाकूर आपण यायचं. अमर ठाकूर सन्मान आम्ही करतो. कॅमेरामॅन महेश शेट्टी साहेब आपण उपस्थित आहेत इथे वडोलीवरनं. आपण पाहतोय खाली. फक्त एकच मिनिट सर. अंपायर सॉफ्ट सिग्नल का? सॉफ्ट सिग्नल आउट आ गया. ओके. महेश दादा तरी इथे उपस्थित. विकास दादाने विनंती आपण या. त्यानंतर शुभम कांबळे साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. या शुभम कांबळे यांनी विनंती असेल आपण या, आपलाही सन्मान केला जाईल. अमर ठाकूर यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते शुभम कांबळे जे कोलिवली कल्याणवर इथे उपस्थित आहेत त्यांचे आम्ही सन्मान करणार आहोत. शुभम शेठ कांबळे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. त्यानंतर रुपेश मुकादम इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. त्यांना विनंती असेल आपण या. रुपेश मुकादम साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत अमर ठाकूर यांच्या शुभ हस्ते. नॉट आउट आहे, नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय आला. रुपेश मुकादम यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि टीम टोटल सध्या सगळीला
18 वरती आहे, 18 ऑन द बोर्ड आणि अजूनही काही चेंडू बाकी आहे त्या ओव्हरमध्ये. आणि एक महत्वाची सूचना की अंपायर रिव्ह्यू जेव्हाही घेतला जाईल सर स्टॉप सिग्नल द्यायचाच. आणि महत्वाची गोष्ट जर इथे क्लिअर एव्हिडन्स नसेल तर ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो मान्य करावा लागेल टीम्सला. नेक्स्ट बॉल. आता लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये आहे, डीप खवरला बॉल चाललाय, फिल्डर येत आहेत आणि चान्स नाहीये. हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे पटका बॅटिंग करतोय या क्षणाला बॅटर ओमकार ज्युनियर आणि आपल्या टीमला एक चांगला टोटलच्या दिशेने तो घेऊन चाललाय आणि खिरी कलात्मक फटका चौकार. बॅटिंग जबरदस्त होत आहे, एकूण एक चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. टीम टोटल आता 22 ऑन द बोर्ड आणि सध्या सगळीला सध्याची परिस्थिती पाहता आपण असं म्हणूया की इन कंट्रोल आहे टीम कौसा. कारण जो खेळ ओमकार ज्युनियर या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी करतोय. आता आदित्य तिथे थांबला, आदित्यचा रनअप पाकल्यानंतर शोएब अख्तरची आठवण आली जितका लॉंग रनअप आदित्यचा आहे. आणि खरं तर जेव्हा लॉंग रनअप के के सर असतो तेव्हा खरं तर त्या वेळेला फिटनेस फार जास्त मॅटर करते. पण शॉर्ट रनअपचा जर आपण उल्लेख केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 बेस्ट एक्झाम्पल आहेत की शॉर्ट रनअप घ्याल आणि खांद्याचा जर जोर लावाल तर तुम्ही अतिरिक्त गतीने बॉल टाकू शकता. चर्चा पण या बॉल नंतर नक्की करू. आता फुल बॉल स्लाइस, फिल्डर शॉर्ट थर्डला झाली मिस्टेक आणि अखेरता आता पायांनी बॉल स्टॉप झालाय. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट होतील या बॉलवरती या टोटल रन्स 3 आणि 3चा साखी आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 25 ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकू एक मधुर संगीत. धन्यवाद. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जयगाव देवी RM11 सोनारपाडा प्रेझेंट्स सोनारपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि याचा तिसरा महान टीम दिवस आणि दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना टीम SSCC कमालपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना कौसा टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्याची जी परिस्थिती आहे पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा अखेरता टीम टोटल आहे 25 लॉस ऑफ 1 विकेट टीम कौसा. दोन ओव्हरमध्ये टोटल 25 आलेले आहेत आणि आणखीन 2 ओव्हरचा खेळही दरम्यान बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. आणि यात नंतर जी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे हेदूडने बी टीमने देखील रिपोर्टिंग केलेली आहे. कारण या मॅचची विजेता टीम आपल्याला पुढील सामन्यामध्ये सतरंगी क्रिकेट संघ हेदूडने ब टीमचा अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि थर्ड ओव्हर सुबाता आता साई शिलार बॉलिंग मार्क वरती तयार होतात. थोडं फास्ट खेळाची विनंती असेल कारण मी आधी उल्लेख केला की या मॅचला पकडून टोटल 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचं. सो प्लीज जितका वेळ वाचवता येईल तितका वाचवा, फास्ट खेळा.
स्वतः साई शिलार आता तयार होतात या थर्ड ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंतचा जर आपण खेळ पाहिला तर 2 ओव्हरमध्ये 25 आलेले आहेत. बट ओमकार ज्युनियर चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. आणि त्यासोबत जर आपण पाहिलं तर योगेश फौजदार देखील 3 वरती नॉट आउट खेळतोय. बघा वेळ फार जास्त आता चाललाय टीम खामारपाडा, प्लीज घाई करा, कारण एक सूचना सातत्याने देणं आम्हाला योग्य वाटत नाहीये. कारण काही प्रोटोकॉल्स आहेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. कारण ही स्पर्धा फक्त डे फॉर्मॅटमध्ये आहे आणि खरं तर सूर्यास्ताच्या आधी आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. सो त्यामुळे जितका वेळ वाचवता येईल वाचवा. उडवला फटका ऑन साइडला, जबरदस्त फटका रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला काउ फेसला क्लिअर करत असताना पॉवरफुल राहिला सर्वांच्या हृदयामध्ये आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय. जबरदस्त सुरुवात, अगदी इन स्टाईल स्वागत केलं या ओव्हरमध्ये साई शिलारचा. पहिलाच बॉल येतोय षटकार. आता वाईड यॉर्कर टाकायचा होता बट दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्रा 6 साख्याने टीम टोटल जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 32 ऑन द बोर्ड. 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बट दबाव आता जाऊन होतो टीम कमाल पडायला, खरं रन्स जलद गतीने येतात. आता स्क्वेअर ड्राईव्ह बॉल दरम्यान आता चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर येतात तिथे, बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आणि या क्षणाला तर कौसा टीम देखील हेच म्हणत असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक ओमकार ज्युनियरकडे राखली पाहिजे. कारण ज्या प्रकारे ओमकार खेळतो आतापर्यंत जबरदस्त खेळी त्याची राखलेली आहे. इंडिव्हिज्युअली ओमकार ज्युनियर सध्या सगळीला नॉट आउट आहे. 30 धावा त्याने इंडिव्हिज्युअली आतापर्यंत बनवला आणि त्यामध्ये आणखीन काही भर पडणार आहे. सिंगल तर झाली, डबलला चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट होतील. बॉल जर कलेक्ट केला असता बॉलरने तर डेफिनेटली रनआउटची शक्यता होतीच. बट तिथे हलकीशी गडबड आणि त्याचमुळे कंप्लीट झाला 2 आणि 2चा साख्याने टीम टोटल आता 36 ऑन द बोर्ड. 36 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बट या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती 11 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक चाललं आणि आताही स्क्वेअर ड्राईव्ह फिल्डर आहेत उपस्थित पॉइंटला. बॉल फील्ड होतोय, डबलला चान्स घेतला ओमकारने आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. कारण या परिस्थितीमध्ये ओमकारला देखील ठाऊक आहे की आता ही ती वेळ आहे की जिथे आपल्याला चान्स घ्यावाच लागेल. या परिस्थितीमध्ये आपण विकेटचा विचार अजिबात करू शकत नाहीये. पण या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण काउंट केलं तर टोटल 13 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू लागलेत. चांगलं षटक चाललं आतापर्यंत कौसा टीमसाठी. एखादा मोठा फटका त्यांना आणखी हवा येत्या 2 चेंडूंवरती. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी जर आपण साई शिलार यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर विकेट ती देखील ओमकारची विकेट हवी आहे. फुल लेंथ बॉल होता, आताही लॉफ्टेड ड्राईव्हचा फटकाच खेळायचा होता. ज्या प्रकारे बॅट ड्रिल केली होती. येतो 1.5 धाव आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. तिसऱ्या षटकामधला हा अंतिम चेंडू असेल. टीम टोटल 38 आणि शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. समाप्त झाला 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 44 ऑन द बोर्ड आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बट थर्ड ओव्हर 19 धावा थर्ड ओव्हर मध्ये आला. स्टार्ट स्लो होता. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 9 होता. बट त्यानंतर जे ऍक्सिलरेशन केलं ओमकार ज्युनियरने त्याने मागे वळून पाहिलं नाहीये. कारण दुसऱ्या षटकामध्ये 16 मागील ओव्हरमध्ये 19 टोटल गेला. 12 चेंडूंवरती 35 धावा आला आणि अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी आता बॉलर तयार होतो. सोहम ठाकूर 44 ऑन द बोर्ड.
44 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि त्यापैकी 40 ओमकार ज्युनियरचा आहेत. ही महत्वाची गोष्ट. आता असं वाटतंय की अर्धशतक देखील पॉसिबल तर आहे. अजूनही या पगला सत्रामध्ये 6 चेंडूंचा खेळ लागला. आता योगेश फौजदार स्ट्रायकिंग एंड वरती लास्ट ओव्हर. बॉलर सोहम ठाकूर. अंतिम ओव्हरची सुरुवात. पगलास पडलाय फुल टॉस आणि थेट जाईल काउंट फेसला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. सिक्सरने सुरुवात. अजूनही 5 चेंडू बाकी. टीम टोटल जर आपण आता पाकली तर सध्या सगळीला 50 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही खेळ राखला या पगला सत्रामध्ये. येता 5 चेंडूंचा. 5 चेंडू आणखी बाकी आहेत आणि दबाव स्पष्टपणे बॉलर वरती आहे कारण रन्स येत आहेत. आता योगेश फौजदार यांचा बाटमध्येही षटकार आला. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. कवचदा फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल. फौजदार बाद झाला. बट महत्वाची गोष्ट की ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. या लास्ट ओव्हर मध्ये बॉलर सोहम ठाकूर ला मिळेल सफलता आणि बॅटर आता दाखल झाला क्रमांक 4 वरती निलेश भोईर. निलेश भोईर आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करता आलेत आणि आणखीन जर आपण पाहिलं तर आपल्या सत्रामध्ये जे चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू आणखी राखलेले आहेत. टीम सतरंगी क्रिकेट संघ एदुडने बी आपण देखील तयार राहा कारण चालू सामन्यातील विजेता टीम यापुढील मॅच मध्ये आपल्याला टीम हेदुडने सोबत खेळताना पाहायला मिळेल. आता फुल टॉस जरूर होता बट जर आपण पाहिलं त्याचा फायदा घेऊ शकले नाही बॅटर निलेश भोईर. येतो निर्धाव आणि आता चेंडू लागलेत. येते 3. गाडी आता 50 वरती अडकली आहे. पगला बॉल षटकार बट त्यानंतर विकेट डॉट बॉल आणि लास्ट ओव्हर मध्ये खरं तर निर्धाव चेंडूच हवेत. सोहम ठाकूर आतापर्यंत पहिल्या 3 बॉल वरती 6 तर आलेले आहेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक प्लॅन मिस. आता रन घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये रनआउट चा स्वरूपामध्ये निलेश भोईरला जावं लागेल वापस. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती प्रशांत पाटील. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ राखलेला. आता स्ट्रायकिंग एंड वरती फार वेळानंतर आपल्याला ओमकार पाहायला मिळतो जो ओमकार सध्या सगळीला 40 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो. अर्धशतक येऊ शकतं का. 2 चेंडू आणखी बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. बॅक ऑफ लेंथ बट बॉल फक्त उंच गेला. बॉल येतात फिल्डर येतात दरम्यान डीप स्क्वेअर लेग्स बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर टोटल कंप्लीट झाला या बॉल वरती या रन्स 3 आणि स्कोर कार्ड या 3चा साह्याने टीम टोटल आता 53 ऑन द बोर्ड आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पण खरं तर लास्ट ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं षटकाराने आघात झाला बट त्यात नंतर विकेट डॉट बॉल आणखीन एक त्यानंतर जर आपण बॉल पाहिला तिथे रनआउटची विकेट तागी बॉल वरती एकही रन नव्हती आणि आता 3 आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. टोटल 9 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत.
लास्ट ओव्हर ज्या प्रकारे सुरुवात झाली होती असं वाटलं की 12 ते 15 धावा इझिली ओव्हरमध्ये येतील, पण अजूनही चान्सेस तर आहेत. एक बॉल अजूनही राखला आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर होता प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर आकेत उपस्थित, लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय, डबलला चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट. 2 कंप्लीट होतील आणि अशा प्रकारे दरम्यान पहिलं सत्र देखील समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 55 आणि 56 चा चॅलेंज सेट केला टीम कौसाने अगेन्स्ट टीम SSC खामालपाडा. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील करंजी काळंसर. धन्यवाद.
हे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाच्या दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी कौसामध्ये डाव पहिला संपला जिथे 55 ला 3 विकेट पडले आणि 56 धावांच्या लक्ष्याचा करायचा पाठलाग. पहिल्या मॅच मध्ये ऍब्सेंट होते मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जरूर टेनिस बॉल क्रिकेट अर्नोल्ड साई शेलार आपल्याला जरूर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला आहेत सुशांत साळवी. जबरदस्त बॅटिंग ज्युनियर ओमकार कडून 45 रनची खेळी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. आणि आता सिनियर पहिल्या षटकाची होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन ड्राइव्ह करण्यात आला. काऊ कॉर्नर कडे बॉल चाललेला फील्ड डीप मधून येत आहेत बारक्याचे कर्णधार आहेत आणि पहिल्या बॉल वरती साई शेलार खातं उघडत असताना साई श्रद्धा क्रिकेट क्लब अर्थातच SSCC कंबालपाडाचं खालच्या रजनीमध्ये जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली होती. लक्ष्य 7721 चषक देवरुंग मध्ये. टॉस आहे बट फटका फसलेला आहे. लॉंग ऑफ मिड ऑन कॉल निलेश साहेब पकडले कॅच. विकेट डाउन 1 for 1 सुशांत बाद. वारा प्रचंड आहे आणि हे या मैदानाचं वैशिष्ट्य देखील आहे. वाराचा प्रचंड ओघ तुम्हाला पाहायला मिळतो. तो सकाळी त्या बाजूने या बाजूला असतो, संध्याकाळी या बाजूने त्या बाजूला असतो. मॉर्निंगला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि इव्हिनिंगला पश्चिमेकडून पूर्वेकडे. पहिली विकेट पहिल्याच धावसंख्येवरती आली. मयूर टॉप हेज पॉइंटचा फील्डर जज करतोय पकडले कॅच. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिली धाव साई यांच्या बॅटमधून आली आणि त्यानंतर मात्र दोघेही विकेट सुशांतने टाकले आणि त्यासोबत मयूरला देखील आपण बघितलं पॅव्हलियन मध्ये जात असताना. नवीन बॅटर साई शेलार यांच्या सोबतीला साई चौधरी मधला फळीचा स्लॉग हिटर आहे. मात्र या मॅच मध्ये या दोन्ही हिटर्सला पेशन्स देखील दाखवावे लागणार आहे. टेम्परामेंट क्रिकेटचा जो शेवटचा अक्षर आहे टी फॉर टेम्परामेंट तो तुमचा आता जरूर इकडे टेस्ट केला जाणार आहे बॉलर्स कडून कौसा टीमच्या. बिकॉज सुरुवातीला 2 विकेट पडलेत आणि दोघांची जबाबदारी फार मोठी आहे. या मॅच मध्ये बनवायच्या 56 धावा. SSCC कंबालपाडाला हॅट्रिक बॉल. फुल टॉस ऑन साइडला टोलवला खरा. बारक्या येतोय 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 शेवटी त्याचा वाक्यावर आला षटकार. शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही. बाबा या गावाला खऱ्या अर्थानं सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्राचा जो वारसा ज्यांनी दिला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. इट्स अ वाईट. या सीझन मध्ये प्रत्येकाला जरूर SSCC ट्रॉफीचे देखील वेध लागले होते पण जी काही इलेक्शनची पार्श्वभूमी देन आता बिझी शेड्यूल आहे त्यामुळेच आजच्याही पहिल्या मॅच मध्ये साई शेलार अवेलेबल नव्हते. नेक्स्ट सीझन कदाचित या सीझन मध्ये देखील यानंतर ते ट्राय करतील. पाहूयात. वाईटचा सिग्नल आला. धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 या आकड्यावरती. 2 वाईट आलेत सलग. षटकारानंतर साई चौधरीचा
56 चेस करायच्या साईने अटॅक केला. खोला त्या बॉल बॅक फॉलो थ्रो मध्ये एकाच हाताने बॉलला स्टॉप केलं. मध्ये थोड्या कमी झालेल्या आहेत, त्यामुळे ज्या काही मोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेची उत्सुकता तितकीच वाढत गेलेली आहे आणि त्यामधली सर्वांच्या पसंतीची कल्याण डोंबिवलीकरांची अर्थात जी स्पर्धा साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाड आयोजित करतं SSCC ट्रॉफी. डाव्यात 13 आणि तोच संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. साई शेलार इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना सिंगल बनवली. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमतः चालेल स्ट्रायकिंग गेडला आणि सेकंड ओव्हरमध्ये आलाय निलेश भोईर. 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत कंबालपाडाला 43. पहिला बॉल उंबारली गावेंकडून निलेश खेचून मारलाय. साईच्या रडार मध्ये दिल्यानंतर लांब लचक भव्य षटकार. आणि त्या व्हॉलेंटियर्स साई शेलार देखील आभार व्यक्त करतील, कारण फार लांबच बॉल पडला होता. जे काही या स्पर्धेमध्ये व्हॉलेंटियर्स आहेत ते प्रोफेशनल आहेत. मी पहिल्या दिवशी देखील म्हटलं होतं, कारण जितका बॉल लांब जाईल त्या बॉलला देखील ते आणून देत आहेत. पहिल्या दिवसामध्ये तर एकही बॉल गेला नव्हता. थँक्यू, त्यांचा आभार. षटकार पहिला आला साई शेलार यांच्या बॅटमधून. धावा 19 वरती आहेत. निलेशचं भव्य स्वागत झालंय. लोवा फुल टॉस टोला लागलाय. बॉलर्स बॅक लॉंग ऑन कडे चाललेला आहे. फिल्डर आहे तभी एका धावेने. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 20 वरती. 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायचं आहेत त्या 36 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे SSCC कंबालपाडाला. वन्स अगेन निलेश. आता साई चौधरी आहेत. अबे त्या बॉल कवासा फिल्डर थोडासा थांबला. स्टार्ट देखील त्याने घेतला होता. त्यालाही समजलं की शेवटी मी कॅच पर्यंत पोहोचणार नाही. चांगलं जज केलं. सिंगल सोबत स्कोर सध्या 21. बॉल उरलेत या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये धावा बनवायचा 35. मॅच अजूनही बॅलन्स आहे. साई चौधरी सोबत साई शेलार हे दोघेही उभे राहिले तर मॅचला पलटवण्याची ताकद तर दोघांकडे जरूर आहे, कारण जी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. साई शेलार 3 बॉल मध्ये 8, साई चौधरी 4 बॉल मध्ये 11. चांगली पार्टनरशिप. एक वरती जेव्हा 2 विकेट पडले होते त्यानंतरची 20 धावांची. मागच्या 6 बॉल मध्ये 20 धावा त्यांनी बनवल्या दोघांनी. लोवा फुल टॉस. बॅटचा चेहरा उघडला. ऑफ ड्राइव्ह आहे. एरियल ऑफ ड्राइव्ह होता. हवेत खेळले होते मुद्दामून, पण तिकडे जरूर फिल्डर आहेत. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 22. 22 धावा. ड्राइव्ह हा खरं तर फटका फार आपल्याला कमी पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याचं कारण आहे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. ताकद लावावीच लागते आणि जर पॉवर प्ले असेल, गॅपमध्ये ढकलून द्यायचं असेल तर जरूर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतो, पण अदरवाइज लॉफ्टेड ड्राइव्ह. बॉलला जास्ती करून लॉफ्ट केलं जातं. खोला त्या बॉल समोर सापडलेत. पंचांचं बोट आकाशाकडे. 22 ला तिसरा झटका. साई चौधरी आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. हा बॉल जो पायचीत झालेत साई चौधरी
तर ऑफ स्टंपचा बाहेर गेले. देन जो डावा पाय त्यांचा आणि उजवाही पाय समोर आला. वा, प्लम सापडलेत. 22-3. स्वयं खाडे कॅप्टन आलेत. पडलाय बॉल, लॉफ करायचा होता फारच लांबून इकडे बॅट, कारण पडल्यानंतर ज्या वेगाने बॉल बाहेर फिरलेला आणि साई शेलार हेच सांगत होते की काय केलंस. ड्रिंक्सचा सिग्नल आहे बिकॉज या क्षणाला जे काही रिक्वायर्ड एंटर ते वाढत चाललेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती. SSC कंपाल पाडाला 2 ओव्हर्स मध्ये बनवायचा. 34 धावा. विकेटकडे आपण पुन्हा एकदा लक्ष टाकू. 3 विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडले होते. कौसाच्या इकडे 3 पडलेले आहेत. टॉस कंबाल पाडाचा आहे, म्हणजे सध्या टॉस न गमावता काम चालणार आहे 33 ने, पण मॅच अजूनही फार लांब आहे. 12 बॉल 34 धावांची गरज. आफ्टर ड्रिंक्स ब्रेक 2 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 22. योगेश पाटील आता बालट्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जातील. असोसिएशन अंतर्गत जे काही रूल्स आहेत, जी लिस्ट आपण पाहत आहोत बॉलरची ज्यांच्यावरती आक्षेप घेतला जातो, सो त्या रूल्स नुसार थर्ड अंपायर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा ते गोलंदाजीसाठी येतात. 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये बनवायचा 34 धावा. बॉलिंग मार्कवरती ज्युनियर ओमकार. लॉंग ऑन जरूर मागे ठेवलंय. मिड विकेट आपण पाहत आहोत आणि त्यासोबत डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेलं आहे. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि हे जे षटक आहे हे बरंच काही सांगून देणार आहे. त्याचं कारण आहे की साई शेलार आणि स्वयं खाडे 12 बॉल 34 ची मॅच आहे. जितक्या या ओव्हर मध्ये येतील बेनिफिट तितकं असणार आहे कंबाल पाडाला. त्यामुळे हे जे षटक आहे मॅचचा टोन सेट करणार आहे. 16 सध्या पर ओव्हर पाहिजेत, पण प्रयत्न असेल की या ओव्हर मध्ये 16 पेक्षा जास्त आपल्याला बनवायचं. पाहूयात. साई शेलार यांच्याकडे स्ट्राईक आहे. ज्युनियर ओमकार बॉलिंग मार्क वर येते. 12 बॉल 34 पाहिजेत SSC कंबाल पाडाला. शॉर्ट थर्ड आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, फाईन लेग आतमध्ये, ऑन साइडला 3, डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ अँड देन एक्स्ट्रा कव्हर. बारा बॉल 34. चला वेळ घेऊ नका प्लीज बोथ साइड. थोडासा बॉल लांब ठेवला होता आणि तिकडून थोडा जास्त फिरलेला आहे. मोठा टर्न आपल्याला पाहायला मिळाला. अदरवाइज मिस टायमिंगलाही बाहेर पाठवण्याची ताकद साई शेलारची बॅट ठेवते. ज्या वेगाने बॅट स्विंग होता, बॅट फिरली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा तुम्ही. पुढचा बॉल फुल लेंथ होता, मात्र इकडे ऑफ स्टंप पासून थोडासा दूर. आताही बॅटर पासून दूर ठेवला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. साई शेलार यांच्या रडार मध्ये द्यायचा नाही हे तर क्लिअर केलं ओमकारने. दोन्ही बॉल थोडेसे लांब ठेवले. तिथून जो त्यांचा नॅशनल अँगल आहे, लेफ्ट आर्मर आहेत, बॉलला बाहेर काढतात. 2 डॉट आलेले. 10 बॉल 34 धावांची गरज आहे मॅच मध्ये कंबाल पाडाला. आता टॉप एज समेत आहे बॉल. स्वतः गोलंदाज ओमकार. ओ कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. मात्र पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. चान्स होती. ही जी कॅच आहे की मॅच आहे. साई शेलार यांची बॅट आपल्याला सांगून देईल. हे जे 3 बॉल उरलेत, इकडे जरी 2 मोठे फटके आले तरी मॅच ऑन असेल.
कंबालपाड्याच्या बाजूने ओमकारला माहिती आहे साई शेलारच्या शैलीचे बॅटर आहेत, पण पाहूयात त्यांचाच जीवनदान सध्या तरी दिलं ओमकारने. 3 बॉलमध्ये एकही आली नाही. नो बॉलचा खेळ बाकी आणि या मॅच मध्ये बनवायचा आहे त्या 34 रन SSC कंबालपाडाला. वन्स अगेन ज्युनियर ओमकार पायात यावेळेलाही इम्पॅक्ट नाही सापडला. आता थर्ड कडे बॉल चाललाय. एक धाव तर आपल्याला सहजरित्या पाहायला मिळते आणि डबलचा प्रयत्नामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात 2 मिळालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. लेग बाईज 2 धावांनी स्कोर पुढे 24. बॉल उरलेत 8. धावा पाहिजेत 32. 4 बॉलमध्ये 2च आलेल्या त्या देखील एक्स्ट्रा मध्ये. साई शेलार मैदानाच्या आतमध्ये असताना डाव शांत आहे हे फार तुम्हाला कमी वेळेला पाहायला मिळेल, पण आता जी गोलंदाजी केली ज्युनियर ओमकारने त्यामुळे हा डाव थोडासा आपल्याला शांत देखील पाहायला मिळालेला आहे. काय चुकतंय स्वयंसोबत ती चर्चा देखील आहे. 8 बॉल 32 बनवायचे आहेत. मॅचचा टोन सध्या तरी सेट केला जातोय तो गोलंदाजाकडून कौसासाठी. उडवला आता बॉल हवेत वाऱ्याचा लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. षटकार आलाय. 1 बॉल अजूनही बाकी आणि सध्याचं समीकरण आपल्याला सांगतंय 30 धावा बनलेल्या आहेत. अजून या मॅच मध्ये बनवायचं आहे त्या अर्थातच 26. आताही षटकाराला मॅच ऑन असेल बिकॉज त्या बाजूने जेव्हा षटक असेल ते वाऱ्यासोबतच आहे. सध्याच्या आपण हे षटक जर बघितलं हे वाऱ्याच्या विपरीत दिशेला आहे. मात्र यानंतरचं षटक रायटीज साठी बेनिफिट देखील देऊन जाणार असणार आहे, पण सध्याच्या घडीला मागचा बॉलवरती आलाय. आताही मारावा लागणार आहे साई शेलार यांना. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये फक्त एक्स्ट्राच्या 2 धावा आल्या त्यामुळे ओमकारकडे ते प्रेशर नव्हतं. सुरुवातीच्या 1-2 बॉलवरती साई शेलार यांनी एक षटकार मारला असता तर या मॅच मध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळालं असतं. अजूनही आताही मॅच संपली नाही. 7 बॉलचा 20. कमी गती ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. चान्स ते घेतील लास्ट ओव्हर मध्ये सिंगलने. अर्थातच इकडे आता 3 ओव्हरचा खेळ संपला. दाबो फलकावरती आपण पाहतोय त्या 31 बॉल उरले शेवटचे 6 आणि बॅटिंग करत असताना SSC कंबाल पाडाला बनवायचा 25. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. साई शेलार यांना शांत ठेवलंय. ज्या साईने सुरुवात तर धुमधडाक्यात केली होती. जेव्हा 2 विकेट नंतर सेकंड ओव्हर मध्ये त्यांना स्ट्राईक भेटणे. निलेश अगेन्स्ट चांगली स्ट्राईक करत असताना साई शेलार साई चौधरी दोघेही आपल्याला दिसले. मागचं षटक थोडंसं शांत गेलं पण ऍव्हरेज तिकडे आपल्याला पाहायला मिळालं तर 9 धावा आलेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये 6 बॉल 25 धावांचं आव्हान आहे खंबालपाडा समोर. हर्ष टकले लास्ट ओव्हर मध्ये आलेत. ऑन साइड पॅक केली जाते. स्क्वेअर लेग मिड विकेट काउ कॉर्नर लॉंग ऑन. सध्याचे फील्ड पोझिशन आहे. लॉंग ऑफ देखील ठेवला हर्षने. एक्स्ट्रा कव्हरचा पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग साइड. 6-25. सुरुवातीचे 2-3 बॉल मॅटर करणारे असतील त्यावरती रिझल्ट काय असेल मॅच कशी जाईल पुढे हे आपल्याला समजणार आहे. पहिला बॉल खोला टाकलाय. चांगला चेंडू. फुटवर्कला टेस्ट करणाराच होता साई शेलार यांचा. डॉट आलाय. मागच्या ओव्हर पासून डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलेलं आहे त्यामुळे हा डाव थोडासा शांत झालेला. 5-25 मॅच आहे. चोवीस चालणार आहेत विकेटच्या आधारावरती. एज आहे. बॉल आताही मागे आलाय आणि इकडे कदाचित आपण पाहतो ऑफ स्टंप पासून जो बॉल बाहेर ठेवला होता ती चर्चा स्वयंसोबत त्यांनी केली, पण जेव्हा अटेम्प्ट केलं होतं बॉलला इट्स अ व्हॅलिड बॉल. ग्राह्य धरला जायला. आता डॉट आला. 4 मध्ये 4 आले तर मॅच कंबालपाडाची, अन्यथा गावदेवी कौसा.
उडवलाय खरा डाऊन दी ग्राउंड, रडार मध्ये भेटला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मॅच अजूनही कायम आहे. कंबालपाडा आताही संघर्ष करते. 3 बॉल मध्ये पाहिजे 18. चला मॅच बॉल आलेला आहे, ते अंपायर्स कडे जमा करा आपण. उर्वरित बॉल 19 पाहिजेत, 18 चालणार आहेत. त्याचं कारण आहे विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे कंबालपाडाचा. 3-3 विकेट दोन्ही साईडला आहेत. या क्षणाला विकेट पडली तर अर्थातच मॅच देखील जाणार आहे, बिकॉज 3च बॉल बाकी आहेत आणि इकडे एक्स्ट्रा बॉल आले तर मात्र कदाचित कंबालपाडा पुन्हा एकदा येऊ शकते. पण सध्याच्या घडीला साई शेलार अजूनही आहेत. 3 जर आले तर मॅच बनणार आहे. हर्ष टकले लास्ट ओव्हर मध्ये फिल्डिंग आता जर आपण बघितली सध्या तरी तेच आहे. पोझिशन क्लोज आलेत. विकेट किपर बॉल बाकी 3 धावा पाहिजेत. 19-18 चालतील. टकले पुन्हा एकदा उडवलाय. थांबा, मॅच अजूनही संपली नाही. हा देखील दिलाय स्लॉट मध्ये. शेलारने पाठवल्या प्लॉटच्या बाहेर. षटकार. गावांमध्ये बदल झाला, बिल्डर आला आणि मॅच मध्ये बदल झाला. षटकार आलेले आहेत. 2 लागोपाठ आले. टोटल स्कोर सध्या आपल्याला 43 पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 13 पाहिजेत, 12 चालणार आहेत. साई शेलार स्वतःशी बोलतायत, पुटपुटतायत. काय चुका झालेल्या आहेत, काय आपल्याला करायचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ते सध्या त्यांचं सुरू आहे. स्वतः सोबत ते बोलत असताना, स्वतः सोबतचा तो संघर्ष करत असताना ते जरूर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हर्षच्या अगेन्स्ट 2 षटकार आले. तसे जवळपास 5 ते 6 खेळाडू कौसा टीमचे त्याच्याकडे गेले होते. ती चर्चा त्यांनी केली आहे. साई शेलारला कसं रोखावं लागेल, साई शेलारला कसं रोखायचं आपल्याला, यासाठी ती जी चर्चा आपण पाहतोय. मात्र इकडे साई उभे स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल मध्ये बनवायचा 13. मॅच बॉल देखील आलेला आहे आणि ही मॅच कदाचित जिंकली तर ते व्हॉलेंटियर्सला देखील काही पारितोषिक देतील कंबालपाडावाले. इतके लांब लचक मारलेले त्यांनी षटकार, तरी व्हॉलेंटियर्सने तिकडे आपण पाहतोय बॉल आणून दिलेले आहेत. सिली मिड ऑफला जो फिल्डर सेट करण्यात आला त्यासोबत काही चर्चा केली आहे. जी त्यांची सावली होती तिलाही थोडस बाजूला सरकवलं. 2 बॉल 13. 2 षटकार लागोपाठ आलेत. 3रा आला तर पुन्हा मॅच ऑन असेल. अटेम्प्ट केला. अगोदर सोडायला गेले होते पण शेवटी मात्र अटेम्प्ट. टोला लागला बॉल. डबल माइंड झाले आणि इकडे मात्र येत असताना डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. सुरुवातीला यस नो डाऊट फर्स्ट लुक मध्ये दिसलंच होतं की बॉल सोडायला चाललेत. सोडून जमलं नसतं. मिडल आणि लेगला बॉल होता. अटेम्प्ट बरोबर केलं पण ते व्यवस्थित केलं असतं तर, कारण डबल माइंड झाले. सोडू की मारू. शेवटचा आता 1 बॉल, धावा उरला 13. इकडे आपण पाहतोय एज झोन बॉल गरंगत चाललेला. मात्र सामना गमावलाय आणि अर्थातच ही मॅच जिंकली ती गावदेवी कौसा टीमने. हार्दिक अभिनंदन. चांगली गोलंदाजी. बॉलिंग युनिटने पुन्हा एकदा चमकदार बॉलिंग केली आणि हा सामना जिंकला गावदेवी कौसा टीमने. मॅन ऑफ द मॅच आहेत ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 45 रनची खेळी केली. ज्युनियर ओमकार लवकर आहे आपण. डायरेक्टर आणि कॅप्टन या एदुटे बी आणि कौसाचे कॅप्टन. हँडशेक साठी बाकी खेळाडूंनी जा प्लीज. 7 धावांचं षटक देखील ओमकारनेच टाकलेलं आहे. 3rd ओव्हर मध्ये ज्याने बॉलिंग केली होती. आणि नगरसेवक
अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड साईदादा शेलार यांनी विनंती आहे की आपण मंचावरती आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. ज्यांचा कटआउट देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि ज्यांचा आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेसाठी आहे. बालट्या पाहूया आपण. योगेश दादा, सागावचे हरिचंद्र जाधव यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कर्णधार आलेले आहेत.